आपल्या अवरेज गाडीचं 26 मॅक्स देत आहे हायवेला. सिटीमध्ये जर चालवायचं म्हटलं तर 20 सिंगल चालूच राहते कंटिन्यू चालू होते. आपण पहिला चालू करतो, चालू कर एकदा, तेव्हा ह्या साईडची लाईट चालू होते. ठीक आहे. तो मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपल्यासोबत आहे कावासाकीची निंजा 300 आणि त्यांचे ओनर कृणाल आपल्यासोबत आहेत, जे कोल्हापूरचे आहेत. आणि आमची ओळख अशीच वॉशिंग सेंटरला झाली होती आणि आपल्याला व्हिडिओ बनवायचा होता निंजाचा. सो मग त्यांना आपण विचारलं होतं आणि आज ते वेळ काढून आलेले आहेत आपल्यासोबत. बऱ्याच दिवसांपासून आमचं प्लॅनिंग चालू होतं दिवाळीच्या आधीपासून, आणि आता दिवाळी झाल्या शेवटी फायनली आम्ही भेटलोय. आणि भाई, थँक्यू फॉर कमिंग इन द व्हिडिओ. आणि बाकी कसं चालू आहे गाडी एक नंबर चालू आहे. ओके. आणि तुमचा एकदा इंट्रो पण द्या थोडासा, म्हणजे ऑडियन्सला, की तुम्ही कुठे राहता आणि जॉब वगैरे कसं काय. मी प्रॉपर सांगलीच आहे. गाडी कोल्हापूरमधूनच घेतली. गाडी कोल्हापूरमध्ये घेतली आणि इथं जॉबला मी इथं करवणं करलाय, डिझाईन म्हणून जॉबला आहे. ओके. आणि इथं आता मी वारजेमध्ये राहतो. सो मित्रांनो, भाई सांगलीचे आहेत आणि त्यांनी गाडी कोल्हापूरमध्ये घेतली आहे. आणि कोल्हापूरची कोण मंडळी असतील तर त्यांनी लाईक कमेंट करून सांगाच. बाकी मग गाडी कशी चालू आहे आणि किती रुपयाला घेतली होती तुम्ही? प्राइस पासून स्टार्ट करू आपण. गाडी प्राइस मी घेतली तेव्हा 419 ला घेतलेली. 4,19,000 ला घेतलेली गाडी. मागच्या 2024 गुढीपाडव्याला घेतलेली गाडी. 1.5 वर्ष होऊन गेले. आणि रनिंग किती झाले? रनिंग आता 18,000 झाले. 18,000 झाले. आणि कुठे कुठे लांब लांब तुम्ही गेलाय मोस्टली गाडी? लॉंग रूटला मी श्रीवर्धन, दिव्यागर, कोकणातच जास्त गेलोय. आणि इकडे मग घरी सांगली. श्रीवर्धन घाट आहे का? तामिणी लागतो ना घाट, जाता तामिणी घाट, परत इकडे लोणावळा या साईडला गेलेला. ओके ओके ओके. राईट. आणि बाकी तेव्हा तुम्ही कितीला घेतली होती? 4,19,000. 4,19,000. सो मित्रांनो, त्या मागच्या वर्षी 4,19,000ला होती ही गाडी. जर कोणी घेणार असेल तर त्यांना आयडिया येईल की प्राइस त्याच्या आसपास असू शकते. बाकी गाडीबद्दल सांगा की ही 300 cc ची गाडी आहे. मग हा, बरोबर. आणि त्याचं इंजिनचं स्पेसिफिकेशन सांगू शकता का आपल्याला? त्याचा BHP जर बघितला तर 39 आहे. 39 BHP. 39 BHP आहे. आणि आपल्या अवरेज गाडीचं 26 मॅक्स देत आहे हायवेला. सिटीमध्ये जर चालवायचं म्हटलं तर 20, 18-20 एवढा. 18-20च्या आसपास. कंपनी क्लेम किती केलेला? कंपनी क्लेम केलता 28 पर्यंत केलता. 28 केलता. आणि त्याच्या आसपास पडतो लॉंग राईडला मला 26-27 देतो. ओके. आणि सिटीतलं ते आपला 3rd 4th गिअर मध्ये चालवायचं म्हटलं तेवढं कमी पडतं त्याला 28ला. आणि टॉप स्पीड आपल्या गाडीचं किती तुम्ही नेलं? टॉप स्पीड आहे तसं 180 प्लस आहे. मी 175 पर्यंत नेलेलं आहे गाडी. 175 नेलंय. 180 म्हणजे एक क्लेम केलंय कंपनीने. तुम्हाला आयडिया आली असेल टॉप स्पीडची आता, की म्हणजे 175 च्या आसपास गाडी जाते मोस्टली. आणि कंपनीनं 180चं दिलंय असं. 180 दिलेलं. ठीक आहे. आणि हे हेल्मेट कुठलं युज करताय तुम्ही? हेल्मेट मी एक्झॉरचं आता युज करतोय. ओके. मी गाडी घेतली तेव्हा मी त्यानंतर घेतलेलं. अच्छा. कृणाल भाई, एवढं सांगा की आज गाडीमध्ये तुम्ही मॉडिफिकेशन काय काय केलं? गाडीमध्ये मॉडिफिकेशन मी एक्झॉस्ट बसवलाय. एक्झॉस्ट बसवलाय? कुठल्या कंपनीचा एक्झॉस्ट? एरोचा एक्झॉस्ट आहे तो. एरोचा. मी आपला फर्स्ट कॉपी आहे ती. फर्स्ट कॉपी. ओके. आणि कुठून घेतलाय तो? निंजा शोरूम मधूनच घेतलाय. पिंपरी चिंचवडला शोरूम आहे, तिथून परचेस केलेला आहे मी. अच्छा. फर्स्ट कॉपी ऑर्डर केली ती बाहेरून, तिथून तो बसवलेला आहे. आणि म्हणजे हे कंपनीचाच आहे, आफ्टर मार्केट नाही? आफ्टर मार्केट नाही, म्हणजे फर्स्ट कॉपी आहे तो. फर्स्ट कॉपी आहे. ठीक आहे. आणि एक्झॉस्ट बोलतोय आपण, त्या आवाज एकदा ऐकवा जरा. आणि ते पोलीसवाले काय पकडत नाही ना ह्या एक्झॉस्टला? पोलीसवाले असं इनलिगलच आहे ते, पकडतात. ठीक आहे. पण आता माहिती आहे आता कुठे कुठे असतात पोलीस, त्यामुळं चालू ठेव एक. हळूहळू रेव करा आता. तुम्ही बघू शकता, फायरिंग कुणाला जर ऐकायचं असेल तर हे ॲरोचा एक्झॉस्ट लावलाय त्यांनी. त्याचं फायरिंग तुम्हाला एक आयडिया देण्याचा प्रयत्न केलाय आपण. बाकी अजून काय काय तुम्ही मॉडिफिकेशन केलं सांगा बरं. अजून तर मॉडिफिकेशन मी केलेलं नाही. मला सिरॅमिक कोटिंग आता टाकून घ्यायचं आहे. सिरॅमिक करायचं. कंपनीनं दिलेलं 6-7 महिने त्यांचं जे कोटिंग असतं त्यांनी सांगितलेलं यूज करायला, त्यानंतर तुम्ही टाका म्हटलं. ओके. सिरॅमिक कोटिंग पण मी अजून मला टाकायचं आहे. ह्या वीक मध्ये मी टाकायचं माझा प्लॅन आहे तसा. ओके. आणि हे जे आहे हे कंपनीचं सोबत कंपनीचं गाड आहे, स्लाइड गार्ड आहे. म्हणजे आपले हे जास्त ही गाड असल्यामुळे त्यांनी स्लाइड गार्ड ते त्यांचं कंपनीचं ऍक्सेसरीज आहे. ओके. स्लाइड गार्ड म्हणायचं? स्लाइड गार्ड. ओके. म्हणजे सेफ्टीसाठी, सेफ्टीसाठी स्क्रॅचेस किंवा स्लीप वगैरे गाडी चालली तर ते जास्त ह्याच्यावरती
पडेल आणि म्हणजे गाडीला काय त्रास गाडीला पण काय व्हायचा व्हायचं, आपल्याला आहे का काय त्याचा फायदा म्हणजे आपल्या आपल्यासाठी पण आहे पायासाठी कायच होत नाही, डायरेक्ट ह्याच्यावर रेस्ट होत होती गाडी, स्लिप झाली तर रेस्ट त्याच्यावर होते गाडी. ओके म्हणजे पायाची अशी गोल राऊंड डायरेक्ट होती ती स्लिप, आपली पण सेफ्टी होऊन आपली जाते. पण सेफ्टी होऊन जाते त्याच्यात. ठीक आहे मग गाडीबद्दल अजून सांगा. ब्रेकिंग कसं आहे गाडीचं? मला दिसतंय डबल डिस्क आहे. तुमचा रिव्ह्यू सांगा, ब्रेक कसे आहेत गाडीचे? गाडी म्हटले तर एकदम असे जाग्यावर गाडी थांबते. गाडी ब्रेक सिस्टीम खतरनाक आहे, स्लिप्स वगैरे काय नाही त्याला, एबीएस असल्यामुळे. ओके, एबीएस आणि हे जे आहे ते ड्युअल सस्पेन्शन एबीएस आहे का? ड्युअल सस्पेन्शन एबीएस. तुम्ही म्हणताय की भरोसेमंद आहेत त्याचे ब्रेक, म्हणजे टॉप स्पीड किती पण असेल तरी कंट्रोल होते. कंट्रोल आपल्या ह्याच्यावर कंट्रोल व्हायचं म्हणजे गाडी जागा कंट्रोल होते. ठीक आहे, म्हणजे पॉझिटिव्ह रिव्ह्यू आहे. बाकी हेडलाईट जे आहेत त्याबद्दल सांगू शकता का? हेडलाईट मध्ये काय म्हणतात ते, जे थ्रो कसा आहे, म्हणजे तुम्हाला रात्रीचं वगैरे एकदा चालू करून पण दाखवा, आपण दिसतंय का काय बघूया यामध्ये, या लाईट मध्ये. सो मित्रांनो, दिवसा आम्ही चालू करून दाखवतोय, थोडासा आयडिया देण्याचा प्रयत्न करतोय. तर हेडलाईट कशी आहे गाडीची? आपले हे हॅलोजन आहे ना, एक साईडचा बल्ब बंद आहे का? हा, तो असा अप्पर आहे. अच्छा, हा अप्पर आहे. हा, आणि हा डिप्पर आहे. ओके. सो मित्रांनो, मला एक पहिली नवीन गोष्ट कळली आता हे की निंजाची 300 गाडी आहे, ह्याला अप्परची लाईट आणि डिप्परची लाईट वेगळी आहे. सिंगल चालूच राहते, कंटिन्यू चालू होती लेफ्ट साईड, राईट साईडची, गाडीच्या राईट साईड आहे. आणि जेव्हा आपण अप्परला चालू कर एकदा, तेव्हा ह्या साईडची लाईट चालू होते. ठीक आहे. आणि जे आहेत ते एलईडी आहे का हॅलोजन आहे? बंद करा. हॅलोजनच आहे, कंपनी फिटेडच आहे. कंपनी फिटेड आहे. ओके. मग तुम्ही काय विचार केला का नवीन एलईडी वगैरे टाकायचा? नवीन टाकायचा आहे, तो व्हाईट मध्ये अजून टाकून घ्यायचा आहे. तो ओके, कंपनी सगळेच केलंय मला, तो टाकून घ्यायचा आहे. गाडीचा रिव्ह्यू पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह मध्ये सांगायला गेलं तर काय पॉझिटिव्ह गोष्टी आहेत आणि काय निगेटिव्ह गोष्टी आहेत? पॉझिटिव्ह म्हणा गेलं तर गाडी एक नंबर आहे. गाडी ड्रीम बाईक आहे माझी, तर घ्यायचं एक स्वप्न होतं. त्याची स्टोरी सांगा की, तुम्ही गाडी जेव्हा घेतली ती का घेतली? हीच का गाडी घेतली? माझ्याकडे आधी गाडी होती, ZMR होती, करिश्मा ZMR, हिरो होंडाची. ZMR. त्यानंतर माझं म्हणजे पहिल्यापासून लहानपणापासून ड्रीम होतं की ही गाडी घ्यायची. आता हायवेवर न गेलेल्या गाड्या वगैरे रायडर्स दिसायचे, त्यामुळे घ्यायचं असं स्वप्न होतं. निंजा पाहिजे, निंजा पाहिजेच. ओके, सही आहे होतो. म्हणजे ही स्टोरी पहिली ड्रीम बाईक आपली, त्यामुळे तुम्ही घेतली. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचं बोलत होतो, जरा सांगा पाहिजे. पॉझिटिव्ह होता म्हणजे याच्यात गाडी कम्फर्ट एक नंबर आहे. कम्फर्ट एक नंबर आहे. सीट वगैरे आपलं म्हणजे कम्फर्टेबल आहे, आणि बॅकला पण काय बॅक सीट पण काय प्रॉब्लेम येत नाही. बसून एकदा दाखव की पोस्टर वगैरे कसं आहे गाडीचं. तुमची हाईट किती आहे? माझी हाईट 5.32. ओके, 5.2. आणि तुम्हाला हाईट कशी वाटते गाडीची? म्हणजे परफेक्ट वाटते? परफेक्ट हाईट आहे, हाईट ह्याची परफेक्ट आहे, तुमच्या ह्याच्यानुसार परफेक्ट आहे. बरोबर, हाईट परफेक्ट आहे. तुम्हाला म्हणजे आयडिया देऊ शकता का ऑडियन्सला आपले की कोणासाठी चांगली परफेक्ट आहे हाईट? म्हणजे ह्याच्या खाली असतील तर त्यांना थोडा त्रास होईल, आणि म्हणजे 5.5च्या खाली असतील असं काय आहे का तसं? 5 जास्त हाईटला जे असतात त्यांना असं गुडघ्यासाठी पण प्रॉब्लेम आहे, कारण लॉंग रूट साठी ही गाडी म्हणजे हायटेड जर नाही ते कम्फर्टेबल नाही, कारण टर्न वगैरे ह्याचा कॉर्नरला वगैरे प्रॉब्लेम येतो, त्रास होऊ शकतो. लॉंग रूटला हे हाईटवाल्यांना काय. ओके. लॉंग रूटला कशी आहे गाडी ही? म्हणजे क्रुझिंग करू शकतो का? लॉंग राईड्सला जाऊ शकतो का आपण? काय वाटतं तुम्हाला? लॉंग रूटला जाऊ शकतो ना. लॉंग रूटला करा. मी आता सांगली 15 दिवसात नाही 20 दिवसात माझ्या घरी असतंच, त्यामुळे मी गाडीच घेऊन बाईकच घेऊन जातो. ओके, म्हणजे कम्फर्टेबल एवढं असं अजून तरी काही सीन झालेला नाही. बाकी ह्यात आपल्याला डिस्प्ले मध्ये काय काय दाखवू शकतो का आपण? आपला मला वाटतं हा अॅनालॉग डिस्प्ले बरोबर, प्लस डिजिटल पण आहे का? दोन्ही पण स्पीडोमीटरचा. ठीक आहे. आणि मग ह्यामध्ये काय काय सांगू शकतं? आपलं रनिंग झाले 15,000 बरोबर? रनिंग झाले 15,000, 16,000 झालेलं आहे. 16 म्हणू शकतो बरोबर. आणि हे काय काय वगैरे इथं क्लॉकचं सेटिंग दिलेलं आहे. तर एबीएस वगैरे इथं आपल्या इंजिनचं किती कुलंट वगैरे म्हणजे आहे ते समजतं. हा कुलंट आहे बरोबर ना. म्हणजे हीट वगैरे गाडी झाली तर इथं लाईट लागते, एक हीटची गाडी असते, लाईट लागते. हिटिंग वरनं आठवलं, हिटिंग बद्दल सांगा की थोडंसं. गाडीला हिटिंगचा काय इश्यू येतोय का? गाडीला हिटिंगचा इश्यू येत नाही. गाडीचं कुलंट असल्यामुळे गाडी जरी हीट झाली तर ते ऑटोमॅटिक कुलिंग होऊन जातं. कुलिंग होऊन जाते. म्हणजे तुम्हाला तरी काय कुलिंग आपलं सॉरी हिटिंगचा काही इश्यू नाही? हिटिंगचा काहीच इश्यू नाही. गाडी एक नंबर आहे. गाडी बद्दल सांगा. टायरचा काय सीन आहे? तुम्ही चेंज केलं का? नाही, चेंज नाही केलेलं आहे. मला आता चेंज करायचं आहे. गाडी ही अशी म्हणजे गाडी निंजा 300ची 10,000 किलोमीटर जर झालं तर आपण गाडी टायर चेंज करायला लागतंय. म्हणजे कंपनीच आहे ते. कंपनी 10,000 रनिंगला ते चेंज करायला लागतं. रेकमेंडेड 10,000 आहे बरोबर. ओके. आणि मग तो म्हणजे आता मला वाटतं चेंज करायला आलेत का? नाही, चेंज करायला आलेत, आता चेंज करायचं आहे ते. ठीक आहे.
पुढचं आणि मागचं तुम्ही दोन्ही हो हो दोन्ही चेंज करायचं. साईज किती आहे अंदाज काय सांगू शकता? साईज नाही सांगू शकत अंदाज मी अशी. ठीक आहे, मग इथं आपण झूम करून बघूया. 110/70चा टायर आहे मला वाटतं पुढचा. ठीक आहे, आणि कुठल्या कंपनीचे हे? हे ऍपल झॅपर MRF कंपनीने MRF दिले बरोबर, दिलेलं त्याने. स्विच बंद करतो. आणि मागचा 140/70चा आहे मित्रांनो. सो तुम्ही अंदाज घेऊ शकता की ह्याची साईज किती आहे मागच्या टायरची. आणि लिनिंगला काही इश्यू होतो का? म्हणजे आता तुम्ही आता टायर मोठा आहे ह्याचे, मग लिनिंगला कसं आहे तुमचं? जर टायर आपले म्हणजे परफेक्ट असलं, आता जर टायर माझं गेले तर थोडं असं मला हे होतं, म्हणजे असं काय बोलतात त्याला, असं जम्बलिंग झाल्यासारखं होतं. पण टायर आपले व्यवस्थित असले की कॉर्नर वगैरे व्यवस्थित बसतात, काही प्रॉब्लेम येत नाही, काही इश्यू नाही. स्किड काहीच नाही, स्किड वगैरे काहीच नाही. ओके कृणाल भाई, अजून 2-3 गोष्टी आहेत ते जरा विचारायच्या होत्या. म्हणजे टँकची कॅपॅसिटी किती आहे आपल्या? टँकची कॅपॅसिटी आहे 17 लिटर आहे. 17 लिटर. 17 लिटर आहे. फुल केलंय का कधी टँक त्याचं? फुल कायम मी फुलच करतो. कितीच टाकतं मोस्टली त्यात? मोस्टली 1600-1700 पर्यंत जातं. 1700च्या आसपास टाकले टँक फुल होते असं म्हणू शकतो. ठीक आहे. बाकी ऍव्हरेज बद्दल झालं आपलं बोलणं. त्याच्या सर्व्हिस बद्दल सांगा. सर्व्हिसिंग कॉस्ट किती आहे त्या अंदाजे? आणि दुसरं म्हणजे शोरूमचा एक्सपिरियन्स कसा होता तुमचा? शोरूमचा एक्सपिरियन्स म्हणजे 6 महिन्याला सर्व्हिसिंग करायला लागतं त्याला. 6 महिन्यात जर सर्व्हिसिंग करायला तुमचं किलोमीटर किती पण होते असं काय नाही. मग 3000 होतच, 3-6,000ची कॅपॅसिटी होतेच. ते 6 महिन्याला ती कंपनीचीच हे आहे की सर्व्हिसिंग करायचं. सर्व्हिसिंग चार्ज 9,500 ते 10,000 एवढ्या ह्याच्यात जातं. 9,500 ते 10 जाते. सो जास्त काय वाटतंय अंदाज? काय वाटतं 9,500-10,000? सर्व्हिसिंगला खूप कॉस्टली आहे गाडी, मला सर्व्हिसिंग साठी खूप जातं सर्व्हिसिंग. अच्छा ओके. सो मित्रांनो, तुम्हाला सर्व्हिसिंगचा अंदाज असेल की बाबा म्हणजे मोठी गाडी आहे, कसे निंजा कावासाकी कंपनीची, आणि म्हणू शकतो हत्तीच पाळलाय म्हटलं थोडंफार खर्च होईलच, असा एक अंदाज आपण लावू शकतो. त्याची माणसं कशी होती? तुम्ही सर्व्हिसिंग कुठे केली आता? शोरूमलाच करतात गाडी सर्व्हिसिंग, इथे शोरूमच करू शकतो, बाकी कोण घेत पण नाही सर्व्हिसिंग. गाडी शोरूम लोकलला घेत पण नाही. आणि सर्व्हिस सेंटर जे आहेत ते पुण्यामध्ये केली आहे तुम्ही? पुण्यामध्येच केल्या. पुण्यामध्येच 3 टाइम केल्या. 3 सर्व्हिसिंग झाल्यात माझ्या आता. 3 झाले. 3च केलं. आणि जे 3 होते ते फ्री सर्व्हिसिंग मध्ये असते? फ्री ह्याला एक पण नाही सर. अच्छा, एक पण फ्री सर्व्हिसिंग. अच्छा, नवीन गोष्ट कळली आहे. कारण की म्हणजे मोस्टली आता माझी गाडी आहे 160cc ची, त्या सेगमेंटच्या सगळ्या गाड्यांना मोस्टली देतात. मग असं काय आहे का की निंजा गाडीलाच ते देत नाहीत का? असं काय? निंजा म्हणजे आता कावासाकी मध्ये तर ह्या गाडीला मला तर माहिती आहे, मी गाडी घेतला एक पण सर्व्हिसिंग त्यांनी फ्री दिलेलं. सो मित्रांनो, ही गोष्ट एक नवीन समजली मला की फ्री सर्व्हिसिंग नसते मोस्टली. आणि फ्री सर्व्हिसिंग मध्ये काय असतं, लेबर चार्ज तेवढा फक्त कट करतात, तो यामध्ये कट होत नाही. कलर व्हॅरियंट, हा जो कलर आहे ह्या कलरचं सांगा मला, हा कुठला कलर आहे? ह्यात अजून कलर अवेलेबल आहेत का या बाईक मध्ये? ह्या कलर मध्ये अजून 3 कलर आहेत. एक तो मिलिटरी असं त्या कलर मध्ये, आणि पूर्ण काय बोलतात त्याला, असं ग्रीन आहे. ग्रीन. हे आपलं ब्लॅक ग्रीन मी घेतला. हा चॉईस परफेक्ट कॉम्बिनेशन ब्लॅक ग्रीन म्हणू शकतो ह्याला, बरोबर. कलर वेगळा आहे त्याचा काहीतरी. निगेटिव्ह मध्ये काय सांगू शकता तुम्ही? निगेटिव्ह पॉईंट आहे का नाही काहीतरी गाडीला? तुम्हाला काय जाणवलं का ह्याला त्रास होतोय मला काहीतरी? सर्व्हिसिंग. अच्छा ओके. सर्व्हिस कॉस्ट जास्त आहे, मेंटेनन्स माणूस घ्यायचं आहे आता म्हणलं तेवढं. कृणाल भाई, जरा इथं सांगत हे काय विषय, म्हणजे नॉर्मल मिरर दिसतं, काय विषय? तो मिरर आहे, तो मिरर मी दोन्ही साईडला लावलाय, कारण की जो हायवेला आपण जेव्हा बघतो ओव्हरटॅकला वगैरे प्रॉब्लेम येत होता ह्या मिरर मध्ये, तर मग ह्या मिरर मध्ये आपल्याला पूर्ण कव्हर होतं, साईडचं वगैरे पूर्ण कव्हर होतं. मग हा म्हणजे आहे तो तुम्ही नंतर बसवलेला? मी हा नंतर बसवलेला. म्हणजे स्टार्टिंगला असे मिरर भेटत नाही. ठीक आहे. मग ह्याचं म्हणजे सेफ्टी पर्पज म्हणू शकतो, बरोबर. आपला हा व्हिडिओ इथेच संपतोय, बिकॉज मी शेवटचा व्हिडिओ म्हणजे शेवटचा सीन जो असतो तो सीन शूट करायला विसरलो. सो म्हटलं आता घरी जाऊन शूट करू. सो आपण आता घरी आहे आणि तिथं आपण शूट करतोय. बाकी कावासाकी निंजा 300चा हा व्हिडिओ होता, आपला ओनरशिप रिव्ह्यू. आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. काही प्रश्न असतील तर ते पण तुम्ही विचारू शकता. बाकी आपले व्हिडिओ येतच राहतील. आणि थोडा लेट झाला व्हिडिओ बनवायला हा वाला, पुढचा व्हिडिओ कोणता आहे आणि बघत राहा, म्हणजे तुम्हाला कळलं. सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन येईलच की पुढच्या कोणत्या गाडीचा व्हिडिओ येतं. आणि सो ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चलो.